नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कशेटी घाट ही कथा आणि लेखक आहेत शुभम टेकाडे. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया कथेकडे. ही एक सत्य घटना आहे. सत्य अनुभव फक्त मनोरंजन म्हणून सादर करत आहोत. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. पुढील अनुभव त्यांच्या शब्दात सांगितला गेलेला आहे. हा थरारक अनुभव माझ्यासोबत नुकताच घडलेला आहे. मी एक शिक्षक आहे. तसा मी मुंबईला राहतो. काही दिवसांची सुट्टी काढून मी माझ्या फॅमिलीसोबत गोव्याला जाणार होतो. माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझी छोटी मुलगी अक्षरा आणि माझी बायको साक्षी. आम्ही गोव्याला जात असताना साक्षी तेव्हा 3 महिन्याची प्रेग्नेंट होती. दादरवरून शनिवारच्या शिवशाहीच्या 3 तिकीट बुक केल्या होत्या. रोज ट्रेनचा प्रवास करून आम्ही बोर झालो होतो. त्यामुळे यावेळी आम्ही बसने जाण्याचा विचार केला. आमचा प्रवास रात्रीचा होता. 7:30च्या दरम्यान आमची गाडी दादर बस स्थानकावर उभी होती. वाटलं होतं की गाडीत भरपूर गर्दी असणार, पण गाडी अर्धीसुद्धा भरली नव्हती. बसमधील समोरच्या 6-7 सीट भरलेल्या होत्या. बाकी गाडी पूर्ण रिकामी होती. गाडी 8ला निघणार होती म्हणून आम्ही सगळे गाडीमध्ये चढलो आणि आमच्या सीटवर जाऊन बसलो. पप्पा, मी मागच्या सीटवर बसू का? माझी मुलगी अक्षरा मला म्हणाली. गाडी पूर्ण रिकामीच होती. त्यामुळे मी तिला म्हटलं, हो बस, पण व्यवस्थित, इकडे तिकडे जाऊ नकोस. मी तिला खिडकी शेजारी बसवलं आणि मी माझ्या सीटवर जाऊन बसलो. अधूनमधून बसमध्ये खारेदाणे, कोल्ड्रिंक्सवाले येत होते. त्यामुळे गाडीमध्ये जरा गोंधळच वाटत होता. निघण्याचा टाईम होताच. आमची बस दादरवरून निघाली. शिवशाही असल्यामुळे गाडीमध्ये AC होती. त्यामुळे बाहेरच्या गरमीपेक्षा आतमध्ये बरं वाटत होतं. साक्षी बरीच थकल्याने आता तिचे डोळे लागत होते. साक्षी, तुला झोप येत असेल तर झोप, मी ठेवतो लक्ष अक्षरावर. मी साक्षीला झोपायला सांगून अक्षराकडे गेलो. अक्षरा शांतपणे आपल्या सीटवरून बाहेरचे दृश्य निहाळत होती. ती व्यवस्थित आहे पाहून मी परत आपल्या सीटकडे आलो. आम्हाला प्रवास करून आता बराच वेळ झाला होता. गाडीत मंद अशा पिवळ्या लाईट लावल्या होत्या आणि आतमध्ये चालू असलेल्या ACमुळे मलासुद्धा डुलक्या लागत होत्या. तरीसुद्धा अक्षराच्या काळजीमुळे मी झोपत नव्हतो. पण आता झोप इतकी येत होती की अक्षराजवळ गेलो आणि तिला म्हणालो, बेटा चल आता झोप, खूप रात्र झाली आहे. तिनेही काहीच न म्हणता माझे म्हणणे ऐकत ती आमच्या सीटवर बसली. मी तिला माझ्या आणि साक्षीच्या मधात बसवले. ती जवळच असल्यामुळे मला आता काळजी कमी वाटत होती. तिनेही माझ्या खांद्यावर डोके ठेवले आणि ती झोपली. काही वेळातच मलाही झोप यायला लागली. वेळ माहीत नसेल पण मी आता चांगलाच झोपलो होतो. तोच मला माझी पत्नी साक्षीचा आवाज येत होता. मी डोळे चोळतच उठलो. मी उठलो पाहून साक्षी मला म्हणाली, अहो अक्षरा कुठे गेली? ती अजून पण मागेच बसली आहे का? बहुतेक साक्षी झोपेतून आता उठली असणार. त्यामुळे तिला माहीत नसणार की ती झोपली असताना मी अक्षराला या सीटवर आणले होते म्हणून. पण अक्षरा आता आमच्याजवळ नव्हती. अगं ती तर इथेच होती. काही क्षण मी घाबरलो. मी पटकन सीटवरून उठलो. बाजूच्या आणि आमच्या मागच्या सीटवर पाहिले तर अक्षरा तिथेसुद्धा नव्हती. मी बसमधील समोरच्या सीटकडे सुद्धा जाऊन पाहिले. तेथील सीटवरील सगळे प्रवासी झोपले होते. मला वाटलं परत अक्षरा मागच्या सीटवर गेली असेल म्हणून मी मागच्या सीटकडे जाऊ लागलो आणि जसा मी मागे गेलो मला कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. मी मागच्या सीटवर गेलो तेव्हा पाहिले की अक्षरासोबत आणखी एक मुलगी बसली होती सीटवर. तिच्याच वयाची, 9-10 वर्षाची. मी येताच त्या दोघींनीही माझ्याकडे पाहिलं आणि त्या मुलीने मी येताच मला कशी तरी स्माईल दिली. मी जेव्हा माझ्याकडे पाहून हसली तेव्हा खरं सांगतो माझ्या अंगावर सरसरून काटा आला. बेटा तू इथे काय करत आहेस? तू झोपली होती ना? आणि ही मुलगी कोण आहे? मी अक्षराला म्हणालो. हो पप्पा, पण मला झोपच येत नव्हती. मग दीदीने मला आवाज दिला आणि आम्ही मस्त खेळलो, अक्षरा म्हणाली. मी त्या मुलीला म्हणालो, बेटा तू कोण आहेस आणि आई बाबा कुठे आहेत तुझे? मला वाटलं बसमधीलच एखाद्या प्रवाशांची ती मुलगी असेल. त्यावर त्या मुलीने काहीच न बोलता मला बाजूच्या सीटकडे बोट दाखवलं. मी जेव्हा त्या बाजूने पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला. बाजूच्या सीटवर एक बाई आणि माणूस बसले होते आणि माझ्याचकडे पाहत होते. माझी नजर तिकडे जाताच ती बाई कसे तरी हसत मला म्हणाली, आमचीच मुलगी आहे ती. तिलासुद्धा झोप येत नव्हती म्हणून सोबतीला तुमची मुलगी दिसली. म्हटलं तेवढंच तिलासुद्धा बरं वाटेल. तुम्ही झोपले होते त्यामुळे तुम्हाला उठवणे बरे वाटले नाही. अहो पण तुम्ही मागे का बसलात?
समोरच्या सीट खालीच आहेत आणि मी तर तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिलेसुद्धा नाही, मी त्यांना म्हणालो. त्यावर तो माणूस मला म्हणाला, अहो, कशेडी घाटात आमची गाडी बंद पडली होती म्हणून या बसला मी हात दाखवला लिफ्टसाठी. म्हटलं पुढे कुठेतरी उतरून रात्र काढावी. समोरील सीटवरील AC चालत नव्हती म्हणून आम्ही मागे येऊन बसलो, तो व्यक्ती म्हणाला. मी खिडकीतून बाहेर पाहिले. आता खरंच कशेडी घाट चालू होता. मला त्यांच्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता की ते जे बोलत आहेत ते खरं बोलत आहेत म्हणून. पण मी म्हटलं असू दे, कोणी पण, आपल्याला काय करायचं आहे. मी मनातल्या मनात म्हणालो आणि अक्षराला म्हणालो, बेटा चल, मम्मी बोलवत आहे तुला. पप्पा मी बसते ना दीदीजवळ, मला छान छान गोष्टी सांगत आहे दीदी. आता ते तिघेही एकसारखे माझ्याकडे पाहत होते. मला तर एक क्षणही तिथे थांबावं सुद्धा वाटत नव्हतं. पण अक्षरा हट्ट करत होती की मला त्या पोरीसोबतच बसायचे आहे म्हणून. आमचे बोलणे चालूच होते की आता माझी पत्नी साक्षीसुद्धा आमच्याजवळ आली. काय गं अक्षरा, काय झालं? चल समोर बस. आणि ही मुलगी कोण आहे, ती येताच म्हणाली. मी तिला त्या तिघांचा परिचय करून दिला. अहो ताई, राहू द्या की तिला इथे, तेवढंच करमेन तिला, बोर वाटणार नाही. आणि तसं पण तुम्ही गरोदर वाटत आहात, काळजी घ्या बसमध्ये, झटके येतात मागे, तुम्ही जाऊन शांत बसा, ती साक्षीच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आमच्या दोघांच्याही अंगावर तर शहारे आले होते त्या बाईचे बोलणे ऐकताच. मी विचार करत होतो की साक्षी प्रेग्नेंट आहे हे या बाईला कसं माहीत, कारण ते अनोळखी होते. नंतर एक विचार आला की गोष्टीमध्ये अक्षराने सांगितलं असेल. आता ती बाई आम्हाला असे म्हणल्यावर आणि अक्षराच्या हट्टापायी काय बोलावे ते सुचत नव्हते. शेवटी नाईलाजास्तव आम्ही तिला त्या मुलीजवळ बसू दिले. पण माझी बिलकुल इच्छा नव्हती की अक्षरा त्या मुलीजवळ बसावी. एकतर ते लोक अनोळखी होते, पण जर जबरदस्ती केली असती तर चांगलं वाटलं नसतं. म्हणून मी आणि साक्षी आमच्या सीटवर जाऊन बसलो. अहो, हे लोक कुठून बसलेत? बस स्थानकांवर तर दिसले नाहीत मला, साक्षी मला म्हणाली. त्यावर मी म्हणालो, अगं त्यांची कशेडी घाटात गाडी बंद पडली होती म्हणून त्यांनी या बसला लिफ्ट मागितली असे सांगत आहेत. पण हे लोक मला काही व्यवस्थित नाही वाटत आहेत, मी साक्षीला म्हणालो. का हो, असं का म्हणत आहात तुम्ही? साक्षी म्हणाली. बघ ना, गाडी पूर्ण खाली असूनसुद्धा एकदम मागे जाऊन बसलेत. समोरच्या एवढ्या सीट खालीच आहेत आणि मी कारण विचारलं तर म्हणत होते की समोरील AC बंद आहेत. पण मी येताना पाहिलं तर सगळ्याच सीटवरील AC चालू होत्या. काय? पण ते का असं बोलतील? साक्षी आश्चर्याने मला म्हणाली. म्हणून तर म्हणत आहे की मला थोडा संशय येत आहे, मी साक्षीला म्हणालो. तुम्ही एक काम करा ना, ड्रायव्हरला विचारा की हे लोक कोण आहेत, खरंच ते कशेडी घाटातून बसले आहेत का, त्यांना माहीत असेल. मला साक्षीचा विचार पटला आणि मी उठून ड्रायव्हरकडे पुढे जायला निघालो. गाडीचे जागेवरूनच बुकिंग होत असल्यामुळे यामध्ये कंडक्टर असा काही प्रकार नसतो. मी आता ड्रायव्हरजवळ आलो आणि तो शांतपणे कशेडी घाटात गाडी चालवत होता. मी त्याला म्हणालो की काका, काही प्रॉब्लेम नसेल तर एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला. मी असं म्हणताच कंडक्टर मला म्हणाला, अहो साहेब, गाडी घाटातून जात आहे, काळजी घ्यावी लागते. ड्रायव्हिंग करताना काळजी घ्यावी लागते, त्यामुळे जे काही बोलायचं असेल ते गाडी थांबल्यावर बोला. पुढे अर्ध्या तासात एक ढाबा आहे, तिथे गाडी थांबणार आहे, मग बोला काय ते. ड्रायव्हरने असं म्हटल्यावर मी माझ्या जागेकडे जायला निघालो आणि माझे लक्ष मागच्या सीटवर गेलं. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. मागे बसलेली ती फॅमिली, ती बाई, माणूस आणि ती मुलगी सीटवरून वाकून मलाच पाहत होती. थोडा अंधार होता बसमध्ये, पण त्यांच्या चेहऱ्यावरील ते भयानक हसू मला दिसत होतं. माझी नजर मी दुसरीकडे करत पटकन जागेवर जाऊन बसलो. मी जसा खाली बसलो तेव्हा तशी माझी छाती धडधड करायला लागली. माझ्याकडे पाहताच साक्षी म्हणाली, काय हो, काय झालं, इतके का घाबरलात आणि ड्रायव्हरला विचारलं की नाही? त्यावर मी ड्रायव्हरने जे सांगितले ते तिला सांगितले. पण मी का घाबरलो हे मात्र मी तिला सांगितलं नाही
आता मला अक्षराची काळजी वाटत होती. मी कसा तरी जागेवरून उठलो आणि अक्षराकडे जायला निघालो. आता परत माझी नजर मागच्या सीटवर गेली, पण यावेळी मात्र मला ते भयानक हास्य करणारे ते तिन्ही चेहरे दिसले नाहीत. मी सीटजवळ गेलो तेव्हा 2 आवाज मला येत होते, एक अक्षराचा आणि दुसरा त्या मुलीचा. पण जेव्हा मी त्या दोघींजवळ गेलो तेव्हा पाहिलं की अक्षरा झोपली होती आणि ती मुलगीसुद्धा. बाजूच्या सीटवर पाहिले तर तो बाई आणि माणूससुद्धा झोपलेल्या स्थितीत होते. माझं तर डोकंच काम करत नव्हतं. काय भास होत आहेत मला, मी स्वतःशीच म्हणालो. मी काही न बोलता अक्षराला सीटवरून उचलले आणि मी माझ्या सीटकडे चालू लागलो. मी अक्षराला माझ्या सीटवर बसवलं. आपसुकच नजर मागे गेली आणि परत मानेवरील केस भीतीने उभे राहिले. ती बाई, तो माणूस सीटवरून वाकून माझ्याकडेच पाहत होता. बापरे, माझ्या तोंडून शब्द निघाले आणि मी पटकन माझ्या सीटवर बसलो. मी घाबरत साक्षीला म्हणालो, ही मागे बसलेली फॅमिली जरा विचित्रच दिसते. कधी झोपते, कधी पण उठते. नक्की काय प्रकार आहे हा? माझ्या या गोष्टीने साक्षीसुद्धा घाबरली. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार अर्ध्या तासात आमची बस एका थांब्यावर थांबली. चला, गाडी अर्ध्या तासाच्या वर थांबणार नाही, ड्रायव्हर सगळ्यांना म्हणाला. तसं प्रत्येकजण खाली उतरत होते. पण आम्हाला भूक वगैरे काहीच नव्हती. त्यामुळे साक्षी मला म्हणाली, अहो फक्त एक पाण्याची बॉटल घेऊन या, बाकी काही नको. अक्षरासुद्धा झोपली आहे, तिला माझ्याजवळच राहू द्या. मी थांबते इकडेच. आणि आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मागे बसलेली ती फॅमिली ढाबा आल्यावरसुद्धा खाली उतरली नाही. पूर्ण बस रिकामी होती. फक्त आम्ही आणि ती मागे बसलेली फॅमिली बसमध्ये होती. पूर्ण बस अंधारात त्या ढाब्याजवळ उभी होती. त्या दोघींना असं एकटं सोडून जाणं मला ठीक वाटत नव्हतं. पण माझे लक्ष बाहेर धाब्याजवळ असलेल्या एका टपरीकडे गेले, जिथे या बसचा ड्रायव्हर उभा होता. मला वाटलं की हा एकच चान्स आहे की ते मागे बसलेली फॅमिली कोण आहे किंवा ही फॅमिली खरंच कशेडी घाटातून बसली आहे का, हे सत्य विचारण्यासाठी. साक्षी आणि अक्षरा झोपले होते. मी गाडीतून खाली उतरू लागलो, पण माझी नजर मागच्या सीटकडे होती. मागे काहीच हालचाल नव्हती, फक्त अंधार होता. कारण बस थांबताच ड्रायव्हरने मागील लाईट बंद केली. मी लगेच पण टपरीजवळ गेलो आणि तेथून एक पाण्याची बॉटल विकत घेतली. ड्रायव्हर कोणासोबत तरी फोनवर बोलत होता. मला पाहताच त्याने 2 मिनटं म्हणून इशारा केला. बहुतेक त्यालाही आठवले होते की मला काही विचारायचे होते म्हणून. मी त्याच्या फोन ठेवण्याची वाट पाहू लागलो आणि थोड्या वेळाने फोन ठेवून तो माझ्याशी बोलला. बोला साहेब, काय म्हणत होता तुम्ही? मी सुद्धा वेळ न घालवता सरळ विषयाला हात घातला. काका, मगाची कशेडी घाटात गाडी थांबली होती का? त्यावर ते ड्रायव्हर काका म्हणाले, हो थांबली होती. पण कशासाठी थांबली होती? मी म्हणालो. अहो पण तुम्हाला काय करायचे आहे त्याच्याशी? ड्रायव्हरने मला विचारले. काका, मला फक्त एवढं सांगा की मगाशी गाडी थांबली असता कोणी गाडीमध्ये चढले का? अहो कशाला चढेल असं मधातून, ड्रायव्हर म्हणाला. ड्रायव्हरने असे बोलताच मला समजले की ते बसमधील जे कोणी होते ते खोटे बोलत आहे. काका, गाडीमध्ये एक फॅमिली चढली आहे आणि सांगत आहे की कशेडी घाटात गाडी बंद पडली म्हणून त्यांनी तुम्हाला लिफ्ट मागितली आणि तुम्ही गाडी थांबविली म्हणून. माझे असे बोलताच ते काका म्हणाले, काय? अहो पण असं कोणीच लिफ्ट मागितली नाही आणि गाडी मी यासाठी थांबवली होती कारण गाडी खूप गरम झाली होती आणि पाणी टाकण्यासाठी मी फक्त 2 ते 3 मिनटं गाडी थांबवली, कारण रोजचं काम आहे माझं ते. तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. आमचे बोलणे पूर्णसुद्धा झाले नव्हते तोच बसमधून ओरडण्याचा आवाज आला. मी चांगलाच घाबरलो, कारण बसमध्ये फक्त माझी मुलगी आणि माझी बायको साक्षी होती आणि तो आवाज साक्षीचाच होता. मी धावतच बसकडे गेलो. मी जेव्हा बसजवळ आलो तेव्हा साक्षी चांगलीच घाबरली होती आणि तिच्यासोबत अक्षरासुद्धा होती, जी रडत होती आणि तिने तिचा हात धरून ठेवला होता. मी दिसताच त्या दोघीही माझ्याजवळ धावत आल्या. तिच्या आवाजाने धाब्यातील जेवणारी प्रवासी मंडळीसुद्धा बसजवळ आली. साक्षीला बोलणेसुद्धा जमत नव्हते. तिची दातखिळीच बसली होती. मी तिला थोडं शांत केलं आणि पाणी प्यायला दिलं.
ती शांत झाली. पाहून मी तिला विचारलं की काय झालं, आणि तिने जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. जेव्हा मी तिच्यासाठी खाली पाणी आणायला गेलो होतो तेव्हा तिला झोप लागली होती. पण अचानक जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिलं की एक हात तिच्या पोटावर फिरत होता. तो त्या एका स्त्रीचा वाटत होता. हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या होत्या. म्हणून ती किंचाळली आणि तो हात अचानक सगळ्यात मागच्या सीटवर गेला. तिने पाहिले की सीटवर अक्षरासुद्धा नव्हती. जेव्हा ती मागे गेली तेव्हा तिने पाहिले की मागच्या सीटवर अक्षरा झोपली होती आणि तिचा हात एक पांढऱ्या चेहऱ्याच्या पोरीने दातात पकडला होता आणि तिचे डोके त्या बाईच्या मांडीवर होते, जिचे केस मोकळे सोडले होते. आणि साक्षीला पाहताच ती बाई हसत होती. तो माणूसही मागच्या सीटवर बसून तिच्याचकडे पाहत होता. तिने कसे तरी देवाचे नाव घेऊन घाबरतच अक्षराला उठवले. त्या तिघांनीही तिला अडवले नाही. तिचे बोलणे ऐकून मी तर पार घाबरून गेलो होतो. मी जेव्हा अक्षराचा हात पाहिला तेव्हा तिच्या हाताला कोणीतरी चावलं होतं. तसे निशाण तिच्या हातावर होते. तेथील काही लोक म्हणाली, अहो भाऊ, आपण एक वेळ गाडी चेक करूया, सगळं माहीत होईल. ड्रायव्हरने गाडीतील लाईट चालू केली. मी आणि काही लोक आम्ही मागच्या सीटकडे गेलो, पण गाडीमध्ये कोणीच नव्हतं. सगळेच विचारात पडले होते, कारण गाडीतून येण्याचा आणि जाण्याचा फक्त एकच मार्ग होता. गाडी एसीची असल्यामुळे पूर्ण काच पॅक होती, त्यामुळे खिडकीतून बाहेर जाण्याचा मार्ग नव्हता. एमर्जन्सी खिडकीसुद्धा सुस्थितीत होती. आम्ही सगळेजण बाहेर दरवाजाजवळ उभे होतो आणि तेथूनसुद्धा कोणीच गेले नव्हते. लोक चुळबुळ करत होते की भटकलेले आत्मा असतील, भूत असतील, बाई प्रेग्नेंट असतील की येतात असे आत्मे. म्हणूनच तिच्या पोटावर हात फिरवला असणार. आणि खरंच तसेच वाटत होते. गाडी जेव्हा कशेडी घाटात थांबली असणार तेव्हा त्या आत्म्यांचा शिरकाव गाडीत झाला असणार, असाच माझा अंदाज होता, कारण पुरावे तरी तसेच सांगत होते. साक्षी तर पुन्हा गाडीत चढायला तयारच नव्हती, पण तिची कशी तरी मी समजूत काढली. ड्रायव्हरने सुद्धा पूर्ण रात्रभर गाडीतील लाईट चालू ठेवली. सकाळी जेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो तेव्हा साक्षीची प्रकृती ठीक होती आणि तिच्या पोटातील बाळसुद्धा. या अनुभवानंतर आम्ही आमच्या गोव्याला फिरण्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि आधी आम्ही गणपतीपुळेला देवदर्शनासाठी गेलो. आम्ही सुखरूप त्या प्रसंगातून वाचलो म्हणून देवाचे आभार मानले. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक छानशी सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.